उदगीर येथे आयोजित या कार्यक्रमात राष्ट्रपतींच्या हस्ते महिला लाभार्थ्यांना योजनांच्या लाभाची सन्मानपत्र प्रातिनिधिक स्वरूपात प्रदान करण्यात आली। या कार्यक्रमाला राज्यपाल CP राधाकृष्णन, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, पालकमंत्री गिरीश महाजन, क्रीडा आणि युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे तसंच महिला बालकल्याण मंत्री अदिती तटकरे उपस्थित होते। संविधान आणि लोकशाहीमुळे सामान्य महिला देशाच्या राष्ट्रपती पदापर्यंत पोहोचली असं सांगत देश आणि राज्य संविधानानुसारच चालेल, संविधानाला कोणीही धक्का लावणार नाही अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी बोलताना दिली। सरकारच्या विविध कल्याणकारी योजनांच्या यशस्वी अंमलबजावणीमुळे विरोधकांच्या पायाखालची जमीन सरकली आहे असं ते म्हणाले। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी गौतम बुद्धांचा धम्म जनमानसात पोहोचवला। धम्माची शिकवण देत आंबेडकरांनी समता आणि बंधुता प्रस्थापित करण्यासाठी ताकद दिली असं फडणवीस यांनी यावेळी सांगितलं। ज्या देशांनी बुद्धाच्या शिकवणीचा अवलंब केला ते देश प्रगत झाले असं त्यांनी सांगितलं। या देशाचं संविधान कोणीच बदलू शकत नाही। बाबासाहेबांचं संविधान अधिक मजबूत करण्यासाठी आमचं सरकार कार्यरत आहे असं रामदास आठवले यावेळी म्हणाले। आतापर्यंत 1,60,00,000 महिलांना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळाला आहे। येत्या काळात एकूण 2.5 कोटींहून अधिक महिलांना या योजनेचा लाभ देण्यात येईल असं अदिती तटकरे यांनी यावेळी सांगितलं।